मंडळी पहा माझी देवपूजा वगैरे करून झालेली आहे आणि आज नाही का तर चला तर मंडळी देवपूजा एक करून झालेली आहे. तर म्हणलं चला ही शेतातून एक 4-5 दिवस झाली वांगी आणली होती पिवळी पिवळी. तर त्याचा मी भरड वांगं पण करून खाल्लं आणि आणखीन 2-3 उरले तर चांगले मोठमोठे. तर चला म्हणलं याचं काय करावं वगैरे. तर म्हणलं चला आपण याचे काय करणार आहे मस्तपैकी असा मी आज नवीन पदार्थ करणार आहे. कारण तुम्ही कधी करून पण खाल्ला असेल बघितलं असेल पण माझ्यासाठी हा नवीनच आहे. तर चला म्हणलं हे जे मस्तपैकी मी आज काप करणार आहे. तर आपण असे हिरवे ताजे वांग्याचे पण काप करू शकतो पण म्हणलं चला ही पिकलेली वांगी येतं. तर याची मी एवढ्याची नाही करणार, यातले 2च वांग्याचे करणार आहे आणि एक वांगं ठेवून देणार आहे. तर चला तर आता हे वांगे मस्तपैकी धुवून घेतलेले. मी काय करणार आहे याची गोल गोल काप करून घेणार आहे. म्हणजे अशा पद्धतीने मी काप करून घेणार आहे. याच्यापेक्षा थोडं तुम्ही जाड पण घेऊ शकता, काप कट करू शकता किंवा थोडेसे पातळ पण करू शकता ह्या अशा पद्धतीनं. आणि नाही का पण हे अशा वांग्याचे पण काप करून छान लागतात. पण मी पिकलेले वांग्याचे करणार आहे कारण वांगे पण वाया जातात आणि खूप छान आहेत असे शेतातले घरच्या ताजे ताजे. तर चला अशा पद्धतीने मी पूर्ण काप करून घेते. पहा 2 वांग्याचे काप झालेत करून ह्या मस्तपैकी. आता याच्यात थोडंसं बी दिसत असं म्हणजे पण फ्राय केल्यानंतर मस्त हे टच लागत नाहीत काय नाहीत, कवळे येतं कुरकुरीत लागतात. चला तर आता याला ह्या पा एकदम फ्रेश आहेत. बाकीची तयारी करेपर्यंत हे कट केलेले काप पाण्यात टाकायचे कारण कट केलेले काप नाही का असे ठेवले ना तर काळे पडतात. त्यामुळं मी असे पाण्यात टाकून ठेवणार आहे. आता हे पाण्यातून वांग्याचे काप चांगले निथळायला ठेवलेले आहेत. तर आता याच्यासाठी इकडं पहा मी 3 ते 4 हिरवी मिरची घेतलेले खलबत्त्यात कुटून, याच्यात थोडासा लसूण आणि जिरं घातलेले आणि धोबड धोबड कुटून घेतलेले. तर याच्यामध्ये आता मी थोडीशी हळद घालणार आहे. तर थोडासा गरम मसाला, हिरवी मिरची घातली पण थोडंसं लाल तिखट बी घालणार आहे उगी थोडं. 1 चमचा धना पावडर, थोडासा लिंबाचा रस पिळणार आहे, थोडंसं आंबूस आंबूस छान वाटतं. थोडंसं मीठ, थोडीशी कोथिंबीर, असं पाणी टाकून हे एकत्र करून काय करणार आहे. हे मिश्रण जे आहे ना तर ह्या कापला असं लावून घेणार आहे अगोदर मी सगळ्या. असं थोडंसं मागून पुढं असं सगळ्या कापला लावून घेणार आहे. हे असे लावून घेतलेले काप. तर इकडं मी आपला फ्रेश रवा घेतलेला 1 वाटी, अंदाजाने 1 वाटी घेतलेले. तर थोडासा अर्धीला जास्त वाटी घेतला आहे. आता याच्यात मी थोडीशी हळद घालणार आहे. त्यानंतर थोडासा गरम मसाला, थोडंसं लाल तिखट, पुन्हा थोडीशी कोथिंबीर, चवीनुसार मीठ. तर आता काय करते हे जे काप आहेत ना तर याच्यामध्ये असे चांगले मस्त गोळसून फ्राय करायचे आपल्याला. आम्ही गेल्या वर्षी बालाजीला गेलो तेव्हा तिकडून असा तवा आणलेला आहे, 1.5 धातूचा आहे. तर मी याच्यावर फ्राय करून घेणार आहे. तर चला याच्यात तेल घालते अगोदर. तेल जास्त लागत नाही. चला आता हे असं गोळसून असे सगळे इकडून असे पैकी मधन गॅसवर थोडंसं कुरकुरीत होऊ द्यायचं आणि मग याचं उलटा पालटा करायचं. आपण हे एक बाजू झाले का नाही बघू. अरे वा मस्त कुरकुरी झाली. असं सगळ्या उलटून घेऊन त्या मस्त झाले तसे कुरकुरीत. किती छान झाले. हे 2-3 राहिले ते पण असे कुरकुरीत हे झाले. आता राहिलेले 3 पण ह्या अशाच पद्धतीने केले. ह्या मस्त अशी कुरकुरी झालीत मंडळी. मंडळी झाले तयार काप. ह्या एकदम मस्त असे कुरकुरीत झालेले.
आणि हिरव्या वांग्याचं ताज्या वांग्याचं तर काप करतो पण व्यवस्थित टेस्ट लागतात. पण मी पिकलेले वांग्याच केले एकदम भारी झालेले. तर मंडळी तुम्ही पण अशा पद्धतीने करून बघा बघा टेस्टला किती भारी लागतात. आणि आवडल्यास मला जरूर कमेंट करून सांगा. मंडळी पिकलेली वांगे होते पण निबरपणा कडकपणा होता म्हणून त्याचे काप पण असे कुरकुरी झाले मस्तपैकी. तर कसे वाटले आमचे पिकलेले वांग्याचे काप साध्या सोप्या पद्धतीने आवडल्यास जरूर कमेंट करून सांगा. तुम्ही जर माझ्या चॅनलला असाल तर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि न विसरता सबस्क्राईब करा. चला तर पुन्हा भेटू पुढच्या अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. रामकृष्ण हरी.